हे ऐतिहासिक विश्व निर्माण करण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, या खोऱ्याचं लाडकं नेतृत्व माननीय शशिकांत दादा खोत यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. आज एवढा मोठ्या भव्य पुतळ्याचं आणि स्मारकाचं बालोद्यान, ओपन जिम, अहिल्याबाई वाचन मंदिर आणि हा प्रशासकीय हॉल या सर्वाचे प्रमुख पाहुणे छत्रपती घराण्यातले, शिवछत्रपती घराण्यातले आमचे सर्वांचे लाडके आमदार शिवेंद्रराजे घोरपडे, शिवेंद्रराजे भोसले, ज्यांच्यामुळं आज हे आपण वैभव पाहतोय. मी एक साहेबांचा साधा कार्यकर्ता आहे, पण एखाद्या कार्यकर्त्यानं आपली इच्छा मनात व्यक्त केली की कापशीत स्मारक साहेब झालं पाहिजे, त्या स्मारकाला एवढं भव्य स्वरूप देणारा हा माझा नेता, माझा दैवत हसन मुश्रीफ साहेब. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्यांनी सरसेनापती संताजी घोरपडेंच्या इतिहासावर 3 पुस्तकं लिहिली आणि आज जो चेहरा आपण आज समोर बघतोय, जो घोडा समोर बघतोय, त्याचा प्रत्येक क्षण ज्यांनी पुरेकरने हा पुतळा बनवला, ज्यांना सांगून हा पुतळा एवढा भव्य बनवला, ते माझे आदर्श इतिहास तज्ञ जयसिंगराव पवार साहेब, आपले कापशीचे श्रीमंत रानोजी राजे घोरपडे, उदयसिंह राजे घोरपडे दुसरे वंशज. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी खासदार संजय दादा मंडलिक, या कार्यक्रमात उपस्थित असलेले माजी आमदार संजय बाबा घाटगे, या कार्यक्रमाला चांगलं स्वरूप आणण्यासाठी उपस्थित असलेले, प्रत्येक कार्यक्रमाला पुढच्या लाईनीमध्ये असलेले आमचे प्रमुख कार्यकर्ते. पण आज हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये जे वंशज आहेत ते पुढे बसले पाहिजेत, त्यांचे जावाई पुढे बसले पाहिजेत, त्यांची घरची मंडळी मुली पुढे बसल्या पाहिजेत. हे समजून घेऊन पाठीमागे माझे असणारे कार्यकर्ते युवराज बापू भैया माने यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या तुमच्यातनं व्हायला पाहिजे. दुसरे ज्यांची मदत या स्मारकासाठी मला कायमपणे झाली ते मुश्रीफ साहेबांचे चिरंजीव सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे चेअरमन नवीद साहेब. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, विकास पाटील, दिनकरराव कोतेकर, नारायण पाटील, सुनीलराव सूर्यवंशी, बाळासाहेब तुरुंबे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सगळे राजघराण्यातले सगळी मंडळी, 2 नंबर लाईनीमधली महिला वर्ग आणि सर्व उपस्थित, सर्वांची नावं घेणार नाही की मला हा स्मारक आणि पुतळा करण्यासाठी 12 वर्ष गेली आणि मुश्रीफ साहेब फक्त 12 मिनिटाचं मी भाषण करणार. हा स्मारक आणि पुतळा ज्याच्यासाठी झाला हे आमचं सगळ्यांचं स्वप्न होतं कापशीकरांचं. 350 वर्षानंतर संताजी घोरपडेंचा इतिहास हा परत एकदा नव्यानं मुश्रीफ साहेबांच्या प्रयत्नामुळं आपल्या सर्वांच्या साक्षीनं परत एकदा हा इतिहासाचा सरसेनापती संताजी घोरपडेंचा इतिहास आपण मांडत आहोत. कापशीकरांचा उपकार, कचिकोत्रा घराचा उपकार, साहेब तुमचे उपकार आम्ही आमच्या आयुष्यामध्ये फेडू शकत नाही. कारण हे स्वप्न होतं आमचं, पण हे स्वप्न पूर्ण करण्या पाठीमागं साहेब तुम्ही होता आणि हे आमचं स्वप्न पूर्ण केलं आहे. साहेब हे कापशीकर आणि चिकोत्रा खोरा हा पुढच्या भविष्यामध्ये 2 पिढ्यामध्ये तुम्हाला कधीही विसरणार नाही, अशा प्रकारच्या भावना या निमित्तानं मी व्यक्त करतो. हे स्मारक तरुणांना प्रोत्साहन देणारं स्मारक आहे. भविष्याची काळजी ही तरुणांच्या हातात आहे आणि भविष्यातला तरुण हा प्रत्येक तरुण सरसेनापती संताजी घोरपडे सारखा व्हावा, अशा प्रकारची इच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं व्यक्त करतो. अनेक स्मारक करताना अडचणी आल्या. 12 वर्षामध्ये अजितदादांनी या स्मारकासाठी पहिल्यांदा निधी दिला. मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नामुळे
मी मुश्रीफ साहेब अनेकदा अस्वस्थ झालेले बघितलेले आहेत. हे स्मारक व्हायला पाहिजे शशिकांत. स्मारक तटले, अनेक हुरहुर तळमळणारे मुश्रीफ साहेब मी अनेकदा बघितलेले आहेत. आणि त्यांच्या या सगळ्या प्रयत्नामुळे आज एवढं भव्य आणि दिव्य स्मारक आज आपल्या समोर होतोय. उदयबाबा घोरपड्यांचाही मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार मानावे लागतो. कारण जसं जसं स्मारक पूर्ण होत आलं तसं तसं त्याने माझ्या संपर्कात राहून प्रत्येक गोष्टीमध्ये आपण चेंजेस केल्या. मी लहान होतो आणि उदयबाबा मोठे होते आणि बाबूराव गौरव, सुनील गगुलगे, सुनील चौगुले आम्ही सगळी मंडळी लहान होतो. पण आम्हाला वाटायचं कापशीमध्ये सरसेनापती संताजी घोरपडेंचं स्मारक झालं पाहिजे. आणि माझी भावना अशी होती की स्वामी चौकामध्ये एखाद्या चौकामध्ये कारंजा उभा करायचा, संताजी महाराजांचा पुतळा उभा करायचा. आणि या कापशीला ते मला परशुराम शिंदे इथं आहेत, त्यांनी मला सांगितलं होतं. ज्यावेळी मी प्रस्ताव साहेबांच्याकडे घेऊन गेलो, साहेब म्हणले मला, अरे शशिकांत, मोंगलाची घोडी पाणी पित नव्हती संताजी घोरपड्यांच्या चेहऱ्याच्या दहशतीखाली. असा हा महान योद्धा होता. याचं स्मारक हलकं सुलकं करायचं नाही, उभा महाराष्ट्र बघायलाही आला पाहिजे. अशा पद्धतीचं स्मारक शशिकांत आपण करूया. आणि हे भव्य स्वरूप आज आपण मुश्रीफ साहेबांच्या निमित्तानं बघतोय. अनेक मंडळी या सगळ्या कामामध्ये आहेत. मला आभार मानावे लागतील. जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते मुल्लानी, तुषार बुरुड आहेत, तोंदले साहेब आहेत, सगळे शासकीय अधिकारी आहेत, बनसोडे साहेब आहेत, तहसीलदार वाकडे साहेब आहेत, ज्यांनी डिझाईन केलं ते अंबरेजा निंबाळकर साहेब आहेत, आरबी पाटील जिल्हा परिषद बांधकामचे आहेत, ज्यांनी हा पुतळा बनवला ते किशोर पुरेकर कुठे आहेत, त्याचा सत्कार करतील. किशोर पुरेकर ते आहेत. सुभाष लोखंडे इलेक्ट्रिक कामाचं त्यांचा सत्कार आता होणार आहे साहेबांच्या हस्ते. विजय उल्ले आहेत, PM इनामदार आहेत, आंबेकर ज्यांनी स्ट्रक्चर ऑडिट केलं पुतळ्याचं ते आहेत, रितेश राऊत कापशीचे आहेत, रोहित लट्टे आहेत. या सगळ्या मंडळींनी हे सगळं काम केल्यामुळे आज हा पुतळा उभा राहिला. आणि आमचं नशीब कसं आहे बघा, सरसेनापती संताजी घोरपडेंचा पुतळा करत असताना गेले 10-12 वर्ष प्रत्येक वेळी अडचणी येतात. केलं 1,87,00,000 काम सुरुवातीला केलं आणि कामच थांबलं. 5 वर्ष निधीच मिळाला नाही. आणि परत एकदा 2019ला मुश्रीफ साहेब मंत्री झाले आणि मी आणि माझा मित्र सुनील चौगुले त्याची मला आभार मानावे लागतो. रात्रंदिवस माझ्या पाठीची सावली प्रमाण उभारणारा माझा मित्र, आम्ही दोघांनी मुश्रीफ साहेबांच्या पाठीमागे लागलो. आणि मुश्रीफ साहेबांनी हा निधी, हा स्मारकाचा निधी असा मिळवून दिला की भविष्यात कुठलंही सरकार आलं तरी हा निधी त्या खात्यावर वर्ग करण्याचं काम हे मुश्रीफ साहेबांनी केलं. आणि म्हणून मुश्रीफ साहेबांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आभार मानतो. सेनापती संताजी घोरपडे यांची भूमी आहे सेनापती कापशी. ऐतिहासिक रचना कापशीला आहे. या कापशीमध्ये माळी गल्लीला गेले की माळी गल्ली आहेत, सनगर गल्ली गेला की सगळे सनगर तुम्हाला दिसणार, कुंभार गल्लीला गेला की सगळे कुंभार दिसणार, भोसले गल्लीला गेला की सगळे भोसले दिसणार, जैन बस्तीला गेला की सगळे जैन तिथं तुम्हाला दिसणार, परीट गल्लीला गेलाय की सगळे परीट दिसणार, सुतार गल्लीला गेले की सगळे सुतारांची घरं तिथं आहेत, भालदार गल्लीला गेला तर मुस्लिम समाजाचे आमचे भाऊ सगळे भालदार गल्लीला आहेत. असा हा ऐतिहासिक गाव असणारं गाव. कोच सगळ्यांना त्यामध्ये आहेत बरोबर. आणि भूमी शूरवीरांची आहे. या देशासाठी शहीद झालेले सुभाष भोळे, वेटाळे आणि जगदाळे या गावातनं या देशासाठी त्यांनी प्राणाहुती दिली. स्वातंत्र्याच्या अगोदर हुतात्मा स्वामी आणि इंगळेंनी हुतात्मा झाले या कापशीचे. त्या स्वराज्यासाठी, त्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी प्राणाची आहुती दिली. आजी माजी सैनिकांची ही शूरभूमी आहे. सरसेनापती संताजी घोरपडेंची ही शूरभूमी आहे. असा हा योद्धा एवढा मोठा होऊन गेला, पण इतिहासामध्ये अनेक जण होऊन गेले. शिवाजी महाराज झाले, संभाजी राजे झाले, त्यानंतर तानाजी मालुसरे झाले, असे अनेक सरदार झाले. पण एक असा मराठा योद्धा होऊन गेला जो अपराजित होता, तो सरसेनापती संताजी घोरपडे. आतापर्यंत इतिहासामध्ये संताजी घोरपडेंचं नाव घेतलं जातं, पण एवढा मोठा योद्धा होता, पण इतिहासामध्ये दुर्लक्ष राहिलं. आणि तेच बरोबर मुश्रीफ साहेबांनी उचललं. सरसेनापती संताजी घोरपडेची ओळख
ती उभ्या महाराष्ट्राला झाली पाहिजे, देशाला झाली पाहिजे. आणि हे स्मारक बघण्यासाठी महाराष्ट्रातनं देशातलं पर्यटक आले पाहिजेत, अशा पद्धतीच्या भावना मुश्रीफ साहेबांच्या होत्या. ते स्मारक आज होते. केवढा मोठा होता. सरसेनापती संताजी घोरपडे हे केवढे मोठे योद्धे होते. इतिहासामध्ये औरंगजेबाला छळणारे अनेक जण होते. इतिहासामध्ये स्वराज्यावर विजय मिळवण्याचं काम औरंगजेबाला कधीही जमलं नाही. सर शिवाजी महाराज छत्रपती यांचा काळ गेला, संभाजी राजांना कट करून त्यांना मारलं गेलं, आणि त्यानंतर स्वराज्य जिवंत ठेवायचं कुणी, हे काम केलं ते सरसेनापती संताजी घोरपडे. सोलापूरमध्ये औरंगजेबाची छावणी होती. 5-6 लाख सैन्य होते. पवार साहेब माझ्या माहितीनुसार, म्हणजे तुमच्याकडनं मी ते ऐकलेलं आहे. 5-6 सैनिक होते, 5-6 लाख. आणि सरसेनापती संताजी घोरपडे तरुण होते. त्यांच्या मनामध्ये आलं, ज्या शिवाजी महाराजांना, ज्या माझ्या संभाजी राजांना छळून मारलं, त्या औरंगजेबाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचं वचन त्याने घेतलं. आणि गनिमी गावाला आणला हा शिवाजी महाराजांनी, पण अंमलात आणला हा सरसेनापती संताजी घोरपडे. 5-6 लाख सैन्य, सोलापूरला छावणी, आणि एक मराठी योद्धा हा याच्यामध्ये सनकला असं की औरंगजेबाला जरब दाखवायची. 2000 सैन्य घेऊन रात्री त्या छावणीमध्ये घुसले सरसेनापती संताजी घोरपडे. एवढा मोठा शूरवीर युद्धावर येऊन गेला. तिथं गेल्यानंतर जर औरंगजेब असते, औरंगजेबांना तिथलं हटवलं गेलेला हल्ला झाला. औरंगजेबाच्या छावणीमध्ये घुसले, छावणी पाडली, दोऱ्या त्याच्या काढल्या, आणि छावणीचा सोन्याचा कळस सरसेनापती संताजी घोरपडेंनी कापून आणला. असा हा इतिहासातला शूरवीर योद्धा. अनेक निजाम, अनेक खानांचा पराभव, त्यांना पाणी पजणारे सरसेनापती संताजी घोरपडे होते. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या नंतर स्वराज्याचा दिवा तेवत ठेवणारे संताजी घोरपडे होते. मुघलांना सळो किपळ करून सोडणारा महायोद्धा हा सरसेनापती संताजी घोरपडे होते. शिवाजी महाराजांचा गनिमी कावा अंमलात आणणारा हा सरसेनापती संताजी घोरपडे होता. ज्या ज्यावेळी या स्वराज्यावर संकट आली, ज्या ज्यावेळी अनेक अन्यायाचे, अत्याचाराचे प्रसंग आले, त्यावेळी स्वतःची छाती आणि स्वतःचा ध्येय तलवार करून 17 वर्षे झुंजायचं काम हे सरसेनापती संताजी घोरपडेने केलं. अशा या संताजी घोरपड्यांच्या इतिहासात आपण एवढंच ऐकतोय की मोंगलाची घोडी पाणी पित नव्हती पाण्याला गेल्यानंतर. एवढी दहशत सेनापती संताजी घोरपडेंची होती. मोगलांच्या मध्ये भीती होती. ज्या माणसानं औरंगजेबाचा कळस कापून आणला, ज्या मोगलांना संताजी घोरपडेंची दहशत होती, ती घोडी पाणी पित नव्हती. अशा पद्धतीचे सरसेनापती संताजी घोरपडे होते. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगतो, हे जे आता पुतळा आपण बघतो हे कधीतरी जवळनं जाऊन बघा. कारण आम्हाला इतिहासामध्ये सरसेनापती संताजी घोरपडेंचा चेहरा कुठेही नव्हता. खरी मदत झाली ती आमचे डॉक्टर जयसिंगराव पवार, सुनील चौगुले, आणि मी त्यांच्या अनेक वेळा भेटा घेतल्या. रमेश पुरेकर जे पुतळा बनवत होते त्यांना सांगितलं, आणि डॉक्टर जयसिंगराव पवारांच्या सूचनेनुसार पायाच्या वाहनापासून पगडीपर्यंत सेनापती संताजी घोरपडे कसे होते, तुम्ही जर त्यांचा चेहरा जवळ न बघितला, एवढा रागीट आणि असा चेहरा आहे की हा माणूस कधी आपल्यावर हल्ला करेल, अशा पद्धतीचा चेहरा आणि हा पुतळा करायचं काम हे जयसिंगराव पवार आणि रमेश पुरेकर यांच्यामुळे झालेलं आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी या दोघांचंही आभार मानतो. किशोर पुरेकर, आता हे सगळं होतंय हो, पण मुश्रीफ साहेब काय, हे करणारा माणूस कोण? मी एक आहे त्यांचा, मी एक कार्यकर्ता आहे, मी एक दूत आहे त्यांच्या आणि तुमच्या मधला, पण मुश्रीफ साहेबांच्यामुळे हे कार्य पटलेलं आहे. बघा तुम्ही अभ्यास करून, सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला 10-12 वर्ष झाली, आणि सहज आमची चर्चा चालू होती की कारखान्याला काय नाव द्यायचं प्रमुखांचं. तर मुश्रीफ साहेब म्हणले, अरे शशिकांत, संतांच्या भूमीमध्ये कारखाना होतोय, माझ्या कारखान्याचं नाव काय असेल तर ते सरसेनापती संताजी घोरपडे असेल. अशा पद्धतीचं मुश्रीफ साहेबांनी ते जिवंत स्मारक केलं. आणि आज सुद्धा आपण बघताय हा स्मारकाचा हा परिसर भव्य मोठा परिसर, आणि अजून काम याचं 2-3 महिने चालू राहणार आहे. साहेब, आमच्यावर उपकार आहेत तुमचे,
तुम्ही 25 वर्षे आमदार आहे, 19 वर्षे मंत्री आहे. तुम्ही अनेक भौगोलिक विकास केला. अनेक गावामध्ये कागल तालुक्यातले एक एक गाव सुंदर तुम्ही बनवत गेला. अनेक वैयक्तिक कामं लोकांची साहेब तुम्ही केला. संजय गांधी, श्रावणबाळ, लाडकी बहीण, बांधकाम कामगार, अनेक जणांची ऑपरेशन, लाखो जणांची ऑपरेशन तुम्ही केली. 750 देवळं बांधली. आणि म्हणून तुम्ही एक जुनी लोक म्हणतात देव देवळात आहे, श्रद्धा आहे, पण देव देवळात नसतोय, तो देव माणसात असतो. कोरोनाच्या वेळी आपण बघितलं देवळाला कुलप होती आणि देवळाला कुलप बसून जीव जगवण्याचं काम हे मुश्रीफ साहेबांच्या सारख्या कार्यकर्त्याचं यामध्ये आपण विसरू शकणार नाही. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कोरोना सेंटर काढण्याचं काम मुश्रीफ साहेबांनी केलं आणि अनेक जीव वाचवले. म्हणून अशा या माणसाला, देवाला, मुश्रीफ साहेबाला आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावं. आणि जाता जाता एवढंच सांगतो की शेवटचे 4-5 कामं आमची आहेत की संताजी नगरचं चौक सुशोभीकरण करणे, ग्रामपंचायतची इमारत करणे, सुजाचे ग्रामीण रुग्णालय आता जे आहेत ते करणे आणि जनावरांचा दवाखाना करणे, नदीकाठ सुशोभीकरण करणे, गावच्या इंटिरियरला ऐतिहासिक कमानी करणे आणि आमच्या आजी माजी सैनिकांच्यासाठी सैनिक भवनला आपण निधी द्यावा अशा प्रकारची विनंती करतो. आणि इतिहासामध्ये जे काम झालं त्याचे साक्षीदार आपण सगळे आता इथं मुश्रीफ साहेबांच्या रूपानं आहे. येतेल्या या निवडणुकीमध्ये एखाद्या बाजूला काम करणारा माणूस आणि एखाद्या बाजूला वारंवार खोटं बोलून पक्ष बदलणारा माणूस, ही लढाई आहे. या लढाईमध्ये कापसीकर, चुकोत्रा, कोरेकर यांच्याकडून मी एवढीच अपेक्षा करतो आणि सरसेनापती संताजीच्या वंशजाचे आपण कार्यकर्ते आहे, अशी लढाई करूया की असा लढाई करून 1-2 लाखांनी विजय मिळवून परत मुश्रीफ साहेबांचा नाद कुणी करू नये अशा पद्धतीचा विजय मिळवूया. एवढंच आपल्या सर्वांच्या साक्षीनं बोलतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा, आपल्या कार्याला खूप खूप सलाम. आपण खूप मोठं काम केलंय. यानंतर उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार समारंभ आपण घेतोय.